नमस्कार. आज मी तुम्हाला एका ग्लोबल शेतकऱ्याची ओळख करून देणार आहे आणि हा जो ग्लोबल शेतकरी आहे तो विदर्भातील अकोला जिल्ह्यामधला आहे. तुम्ही गुगलवर गणेश नानोटे असं जर इंग्रजीमध्ये टाईप केलं तर त्यांच्यावर लिहिलेले अनेक भाषामधील लेख तुम्हाला वाचायला मिळतील. गुगलच्या AI मोडमध्ये गेलं तर तुम्हाला संक्षिप्त स्वरूपात त्यांची माहिती पण मिळेल. म्हणजे असा जागतिक ओळख निर्माण करणारा हा जो शेतकरी आहे याचं जे काम आहे ते मातीच्या आरोग्याविषयी आहे. माती जिवंत तर शेतकरी जिवंत, माती बलवान तर शेतकरी पहिलवान आणि माती श्रीमंत तर शेतकरी श्रीमंत, हे त्यांचं ब्रीद वाक्य आहे. जमिनीकडे जर तुम्ही लक्ष दिलं, तिच्या आरोग्याची जर काळजी घेतली तर ती तुम्हाला किती भरभरून देते याचं जिवंत उदाहरण म्हणजे गणेश नानोटी. निंभारा हे त्यांचं गाव आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी हा तालुका आहे. तर अकोल्यापासून 35 किलोमीटरवर त्यांचं हे गाव आहे. तर हे मातीचं आरोग्य कसं जपतात आणि त्यांची जगामध्ये कोणत्या प्रकारची ओळख निर्माण झालेली आहे, ते कशा प्रकारची शेती करतात आणि त्याला कुठे कुठले पुरस्कार मिळालेले आहेत, याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मोठे, सेवानिवृत्त कृषी सहसंचालक. डॉक्टर तुकाराम मोठे या युट्यूब चॅनलवर मी सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत करत आहे. गणेशराव, नमस्कार. सुरुवातीलाच तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्ही महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, तर जगामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करून देणारे तुम्ही शेतकरी आहेत. हे जे ओळख निर्माण करून देण्याचं जे साधन आहे ते म्हणजे जमिनीचं आरोग्य. तर काय तुमची कशी ओळख आहे निर्माण झाली, काय करता तुम्ही? काय करतो साहेब, माझी जमीन जी आहे ती सर्वसाधारण प्रकारात मोडते. हा. माझं जवळपास 10% हा. चुनखडी माझ्या शेतात आहे. हा. तर मला सुरुवातीला जेव्हापासून 91 पासून शेती करायला लागलो, हम्म. तेव्हा पण मला असं लक्षात आलं, की आपण जिथं जमीन चांगली आहे, हा. तिथं रासायनिक खताचा वापर कमी करून सुद्धा पिकं याच्यात तरी तफावत दिसत होती. तर हा. माझं असं बऱ्याच दिवस त्याच्यात मला समजण्यात गेलं, की आपलं नेमकं काय बरोबर आहे, काय चुकतंय. हा. तर असं मला लक्षात आलं, की माती ही फार उत्पादन घेताना खूप महत्त्वाची आहे. तर माती आरोग्य किती महत्त्वाचं असते, तेव्हा लक्षात आलं. मग त्याच्यावर काय उपाययोजना करता येतील, काय आपल्याला काय त्याच्यात सुधारणा करता येईल, याच्यावर मी सतत माझ्या कल्पना मी येत होत्या आणि मी त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात 96 पासून सुरुवात केली. 1996 पासून तुम्ही एक नवीन प्रकारची शेती करायला सुरुवात केली, ज्यामुळे तुमच्या जमिनीचं आरोग्य सुधारलं. तर हे जमिनीचं आरोग्य सुधारल्यामुळं तुमच्या उत्पन्नाची शाश्वतता पण वाढली, उत्पादन खर्च कमी झाला. बरोबर. मग जमिनीचं आरोग्य सुधारण्यामध्ये तुम्ही काय केलं हे ते सांगा ना. माझं असं मत आहे, की प्रगत आणि पारंपरिक याचा समन्वय साधून आपण शेती केली पाहिजे. आपली माती टिकली पाहिजे आणि आपला प्रपंच चालला पाहिजे. स्त्रीचं आरोग्य आणि मातीचं आरोग्य जवळपास सारखंच आहे. जसं जन्म देताना आपली आई आपल्या बाळाला तिच्या शरीरातलं जे काही अन्नघटक देते, तेच आपली माती आपण जेव्हा जमिनीत बी टाकतो, तेव्हा ती आपल्या पिकाला देत असते. जर ती माती सशक्त असेल, तर पीक जोमदार निघेल. तसंच आई जशी सदृढ असेल, तर बाळ सुद्धा सदृढ होईल. त्याच धर्तीवर मातीचं आरोग्य मला महत्त्वाचं वाटते. सुरुवातीला माझं असं लक्षात आलं, की आपले जर आपण रासायनिक खताचे किती प्रमाण आपण वापरलं, काय केलं, तर पिकं त्या प्रमाणात वाढत नाही. 95-96 मध्ये माझं असं लक्षात आलं, की आपले पिकं जे शेतात आहेत, त्या जमिनीतून त्यांनी काहीतरी घेतलं असेल. त्यांना ते ज्या पिकात सूर्यप्रकाश जमा झालेला असेल, तर तो कुठे जात असेल. तर अशी माझी कल्पना होती. मग मी 96 मध्ये पहिल्यांदा गव्हाचं कांड जमिनीमध्ये गाळलं. तेव्हा यांत्रिकीकरणाचा अभाव होता. मी ट्रॅक्टरच्या बैलाच्या सहाय्याने मी ते गाळणं सुरू केलं. तेव्हा मी अक्षरशः आमच्या गावाला 1.5 6 शेतकरी मला समोरल्या गेलं. लोकांनी मुरखात काढलं. आमच्याकडे एक म्हण आहे, ज्याच्या शेतात दातकुराला काळी सापडत नाही, तो शेतकरी खूप हुशार. पण मला त्याच्यानंतर त्याचे फायदे मिळाले. पहिल्या वर्षी मला गव्हाच्या कांडामुळे नत्र त्या पिकात खूप कमी पडत होतं. पीक पिवळं पडलं होतं. माझ्या लक्षात नाही आलं. तर मी त्याच्यापासून सुधारणा करत गेलो, शिकत गेलो, की ह्या पद्धती अवलंब करताना नत्राचं त्याला जास्त पुरवठा करावा लागतो. हे पण सुरुवातीच्या स्टेजवर. कापूस पूर्वापारच आहे आमच्याकडे. आम्ही तसे कापसाचे उत्पादक शेतकरीच. 2-2-3 मध्ये तंत्रज्ञान आलं. GM सारखं तंत्रज्ञान आम्हाला एक वरदान, आमच्या क्रांती घडवणारं पीक आमच्याकडे तंत्रज्ञान आम्हाला मिळालं. त्यामध्ये काय झालं, की जेवढं तुम्ही नियोजन करा तेवढं उत्पादनाची हमी मिळाली. त्यामुळे काय म्हणजे उत्पादनाचं एकदम आमचं उत्पादन तिप्पट ते चौपटीनं वाढलं. 10 ते 12 क्विंटल उत्पादन मिळायला लागलं. तर तंत्रज्ञान कोणत्याही दुधारी असतं. मी तेव्हाच ओळखलं, ही जी आज जी परिस्थिती आहे, ही जेवढी चांगलं आहे तेवढंच हे जमिनीतून ते अन्नघटक घेत सुद्धा असतील. जवळपास 17-18 वर्ष आधी आमच्याकडे रोटावेटर आले. कापसाचं पीक जमिनीत गाळायला लागलं. मी 3 बाय 1 वर कापसाचं पीक लावतो. तर जवळपास 10,000 झाडाची संख्या एका एकरात येते. त्याचं एका झाडाचं वजन जवळपास 900 ग्राम ते 1700 ग्रामपर्यंत भरतं. जवळपास 12 ते 13 टन एकरी कचरा त्यामध्ये मिळतो आणि तो जमिनीत गाडला जातो. आणि मागच्या जवळपास 14 वर्षापासून मी शेतात जेवढे काही तण असतात, इचू, केना, जे काही आमच्याकडे जहाल तण मानल्या जाते, केना हे शेतात कुजवायला लागलो. आणि विशेष याचा फार मोठा आपला फायदा झाला. दुसऱ्या वर्षी जर त्या जागेवर तुम्ही जर बघितलं, तर तुम्हाला शेणखतापेक्षा सुद्धा त्या त्या परिसरातले पिकं चांगले दिसतील. आणि जवळपास मागच्या 12 वर्षापासून मी शेणखत टाकणंच बंद केलं. आता शेणखत उपलब्ध नाहीच, तर तुम्ही काय टाकणार? तर माझ्याकडे जो हा सोर्स उपलब्ध आहे पीक अवशेषाचा,
विशेष म्हणजे मी शेतातला कोणताच काडी कचरा पिकाचे म्हणजे झाडाचे धसकडं सुद्धा मी शेतात गाळतो आणि याच्यामुळे मला चांगला माझा सेंद्रिय कर्म कायम राहण्यात खूप फायदा झाला. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहिती की आपल्या जमिनीचा जो आत्मा आहे तो आहे सेंद्रिय कर्म. आणि जो काडी कचरा कुजतो, शेणखत आपण टाकतो, त्यातून आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्म हा वाढत असतो. बरोबर आहे? बरोबर हा. आहे, बरोबर आहे. तर हे सेंद्रिय कर्म वाढवण्याचं काम तुम्ही, ही सगळे जे तुमचे पराठी असेल, सोयाबीन असेल, गहू असेल किंवा इतर तुरीचं काही असेल, ती जमिनीत गाळल्यामुळे तुमचा सेंद्रिय कर्म वाढलेला आहे. बरोबर आहे. असंच आहे ना? या शेतकऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे की या वर्षीचा जे कॉटन होता तो जमिनीत गाडण्याचं त्यांचं 19वं वर्ष होतं. गेल्या 28 वर्षापासून ते गव्हाचं जे काड आहे ते जमिनीमध्ये गाडतात आणि त्याचं खत तयार करतात. मला सांगा की तुमचं वय काय आहे, तुमचं शिक्षण काय आहे आणि तुम्हाला तुमच्याकडे शेती किती आहे? मी वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. काय कोणती पदवी आहे? बीकॉम वाणिज्य शाखा. एकत्र कुटुंब आहे आमचं. हं. असं एकूण 50 एकरवर माझं क्षेत्र आहे. हं. माझं आता 59 वर्षाचं वय आहे. बर. आता बर. मी जवळपास वयाच्या 24-25 वर्षापासून शेती करतोय. रोटावेटरने तुम्ही कापूस आहे त्याचे तुकडे करून तुम्ही जमिनीमध्ये गाडत होता. हो. आता तुमचे ते कुट्टी मशीन आलेले आहेत, हो, श्रेडर मशीन. श्रेडर. हो. त्याचा वापर करता का? हो, केला मी 1-2 वर्ष, पण ते आमच्या परिसरात जास्त उपलब्ध नसले. हा. रोटावेटर माझा स्वतःचा ट्रॅक्टर, यामुळे मला ते हं. परवडते आणि सोपं सुद्धा जाते. पण मला वाटतं श्रेडरनं केलं कधी चांगलं. कारण बारीक तुकडे होतात त्याने. हा, चांगलं होते, त्याला त्रास कमी होतो. तुमची एक खासियत आहे, फक्त खरीप रब्बीमध्येच पीक घेता, उन्हाळ्याला विश्रांती देता, आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्ही जास्त उत्पादनाची हाव धरत नाही. काय प्रकारे हा? हा, मला असं वाटतं माझी माती टिकली पाहिजे. हं. मला वाटतं उत्पादन घेणं आता सहज शक्य गोष्ट आहेत. हं. तुमच्याकडे निविष्ठ आहेत, तंत्रज्ञान आणि सल्लागार आहेत. माझी माती आता सर्वसाधारण माती आहे. जवळपास याच्यात 10% चुनखडीचं प्रमाण आहे. जर मी माती एका मर्यादेच्यावर उत्पादन घेत गेलो, कारण की उत्पादन घेणं मी तुम्हाला आधी सांगितलं की सहज शक्य गोष्ट आहे. हं. पण उत्पादनात सातत्य ठेवणं हे फार मोठी कसब लागते. खूप त्याला कसरत करावी लागते. हं. तर माझं असं मत आहे की उच्चाकी उत्पादन घेतल्यापेक्षा एक उत्पादनात सातत्य ठेवणं माझ्यासाठी महत्वाची गोष्ट. कारण की माझ्याकडे दुसरा कोणताच आर्थिक स्रोत माझ्याकडे उपलब्ध नाही आहे. हं. माझं पूर्ण जीवन या मातीवर मला काढायचं आहे. तुमच्याकडे कोणती कोणती पिकं आहेत आणि तुम्हाला साधारणतः काय उत्पन्न येते एकरी? आता माझा हा तर गहू दिसतो तुम्हाला. हा. आता मला कमीत कमी याच्यात 15 क्विंटलच्या वर गहू होईल. निसर्ग चांगला अनुकूल असेल तर 20 क्विंटल पर्यंत जाईल. तर आणि कापसाचं किती येईल? मला एकरी 10 क्विंटल कापूस झाला. मला 5 क्विंटलच्या वर तूर होईल. तुमचा जमिनीचा सेंद्रिय कर्म वाढला म्हणता, किती सध्या? माझा 0.70 ते 0.90 च्या दरम्यान माझा सतत सेंद्रिय कर्म कायम राहतो. बर. पण याच्यात काय असते, आमच्या भागाला तापमान खूप मोठ्या प्रमाणावर जास्त आहे. म्हणजे जवळपास 47 पर्यंत तापमान या परिसरात जाते. हा. तर या परिसरात सेंद्रिय कर्म कायम ठेवणं हे मोठी कसरत करावी लागते, मोठं कसब आहे. काय होतं ते? हा, ते जास्त तापमानात हा सेंद्रिय कर्म निघून जातो. तर त्यासाठी उडून जातो. हा, उडून जातो. उडून जातो. विघटन होतं त्याचं. हा, आणि विशेष म्हणजे मी रासायनिक खताचा सुद्धा वापर कमी करतो. हम्म. मी शेणखत टाकणं सुद्धा बंद केलं. हा. तरी माझा एवढा सेंद्रिय जरी माझा कायम राहिला, हा. ही माझ्यासाठी मोठी बाब आहे. ही बर. माझं श्रीमंतीचं लक्षण आहे. आता सेंद्रिय कर्म जमिनीत वाढला हं. की जमिनीचं आरोग्य सुधारतं असं म्हणतात. हो. तर काय बदल होतो? सर्वात मोठी गोष्ट, पाणी धरायची क्षमता वाढवून ठेवते. रासायनिक खताचा वापर कमी करावा लागतो. गांडोळ्याची संख्या फार मोठ्या प्रमाणात तुमच्या शेतात असते. हं. आणि विशेष म्हणजे तुमचं रासायनिक खतांचं जसं काही वेळ पीक चांगलं दिसतं, पण याच्यामध्ये काय पीक सतत चांगले राहतं. शेवटपर्यंत, काढणीपर्यंत हिरवगार राहतं. जमिनीत पाणी मुरतं काय जास्त? हो, पाणी धरून ठेवते. पाण्याची धारण क्षमता वाढते. ताण बसला तरी त्यात एवढाही फरक पडत नाही. म्हणजे तुमची जर माती भुसभुशीत भुसभुशीतपणा खूप असतो याच्यामध्ये. मातीचा. हा, मातीचा भुसभुशीत खूप येतो. तुम्ही जर असं हाताने जरी करून घेतलं हं. तर याचे चांगले गड्डे पडतात. आणि विशेष म्हणजे गांडोळी संख्या खूप मोठ्या प्रमाणावर असते. आता ही तुमची तूर काढली, आता ह्याचं काय करणार तुम्ही? आता हे तुरीला सुद्धा मी याला रोटावेटर मारणार. हं. त्याच्या आधी 2-3 वर्षाआधी मी याच्यात अवशेष सुद्धा सापडतील सुद्धा. तर हे पाहिजे अवशेष आहे हा. हं? हे सापडतील अवशेष मी तुम्हाला काय इथं याच्यात. पण दिसते त्या हे गावामध्ये. हा, हे 2 वर्ष आधीचे अवशेष आहेत माझ्या शेतातले, हे तुरीचे, हं? तूर पिकाचे. 2 वर्षापूर्वीचे आहेत. हो, 2 वर्षापूर्वीचे. तर तुम्ही कुट्टी केलेले. हो, कुठे आता गावामध्ये काय सापडतील का अवशेष असे जुने? तिथे सापडतात ना, गव्हाचे कापसाचे सापडतील. तिथे कापूस होता का? हो, पण हं? याचा गव्हाचे नाही सापडत. गव्हाचे नाही, कुजून गावाचे जातात. लवकर कुजतात. आता ह्या गव्हाच्या आधी कापूस होता का इथं? हो, कापसाचे आहेत ना, मग चला ना. तिथले का दाखवा ना मला. बरं, यावर्षी बरं. तुम्ही ही बरं, कुट्टी केलेली आहे. यावर्षीच आहे हे. यावर्षी जाईल. मग एवढे बारीक तुकडे होतात त्यांनी. हो, रोटावेटरचे होता. ही तुम्ही एकदा उभी पराठीवर रोटा मारला, हं. त्याचे तुकडे होतील. तुकडे मग ती होते. जमीन गाळायची कशी? हा, मग गहू फेकायचा त्याच्यावर आपण. म्हणजे तुम्ही पेरलेला नाही गहू, नाही, पेरला नाही, हा गहू फेकलेला आहे. ते बघून घ्या, फेकलेला गहू आहे. फक्त आता विस्कटायचा. ह्याच्यावर फेकायचा गहू, खत सोबत, रासायनिक खत फेकायचं सोबत. हा. पुन्हा रोटावेटर मारायचं त्याला हलक्या हातात. हा. मग ते गहू मिक्स होऊन जातो. बर मग त्याला खर्च बिलकुल कमी होऊन जातो. बर. आणि किती एकरी बियाणं लागते याला? एकरी आता एकरी 45 किलो बियाणं आहे याच्यात टाकलेलं. कोणतं वाण आहे हा? हा 1544 आहे. तुम्ही हे जे शेतीमध्ये
काम करताय जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी. अनेक पुरस्कार सुद्धा तुम्हाला भेटलेले आहेत. अनेक भाषेमध्ये तुमच्यावर लेख लिहिलेले आहेत. त्यामध्ये इंग्रजी असतील, फ्रेंच असतील, आणखी काय असतील आणि अनेक देशाच्या सायंटिस्टने, वैज्ञानिकांनी तुमच्या शेतीला भेट पण दिलेली आहे. बरोबर. तर ह्याच्याविषयी सांगावं जरा थोडं. जेमुळे जमिनी नापीक होतात याचं उत्तर मीच दिलेलं आहे. हं. तर याच्या भीतीमुळे जर नापीक नाही होत ते तर काय झालं, की पहिले आम्ही 2 ते 3 क्विंटल 4 क्विंटल कापूस व्हायचा आम्हाला एकरी. हां. नंतर हे तंत्रज्ञान आल्यामुळे आमचं एकदम चौपटीनं वाढलं. बीटी. भीतीमुळे. हं. तर त्याप्रमाणे शेणखताची परतफेड गेली नाही गेली. सेंद्रिय पदार्थाची परतफेड केल्या गेली नाही. हं. जवळपास 15 मे पर्यंत शेतात पीक उभं राहायला लागलं. त्याला शेताला आराम सुद्धा मिळत नव्हता. आम्ही फळदळ घ्यायला लागलो होतो. हां. चूक तिथं झाली. पण आक्षेप येताना तंत्रज्ञानामुळे जमिनी नापीक होतात असं म्हटलं जात होतं. हं. मी आधीच ओळखलं होतं, की हे तंत्रज्ञान दुधारी आहे. हां. मग मी 5.5 महिन्याच्या शेतात पीक कोणत्या परिस्थितीत ठेवत नाही. हं. माझं 160 165 दिवसात मी शेत खाली करतो. फेसबुकवर पोस्ट पाहिली होती. 165 दिवसामध्ये तुम्ही कापूस बाहेर काढला हो. माझं अपेक्षित होतं तुम्हाला मिळून जाते का? 2 वेचण्यामध्ये. हो नाही, वेचण्या किती हो, हं. पण 165 दिवसात आम्ही ते शेत खाली करणार. 1 वेचणी हो का 3 वेचणी हो, कापूस काढायचा बाहेर. कापूस काढून बाहेर टाकावा. बरं. तर मी 60 दिवसापर्यंत खताचं नियोजन करतो. 105 दिवसापर्यंत फवारण्याचं नियोजन करतो. ते कापूस घेतल्यानंतर तुम्ही दुसरं पीक घेता नंतर. ताबडतोब दुसरं म्हणजे 2 पिकं घेऊन मी 100 दिवस शेत खाली ठेवतो. बरं. विश्रांती विश्रांती शेताला. उन्हाळ्यात. उत्पादनापेक्षा माती महत्वाची वाटते. बरं. तर याची दखल फार मोठ्या प्रमाणावर गेली. विशेष म्हणजे आमच्या विद्यापीठाचे शास्त्रज्ञ लोक बरेच आमचे कुलगुरू भालेसाहेब सुद्धा जी व्हिजिट झालेली आहे. हं. आता जे राऊरी विद्यापीठाचे कुलगुरू झाले आहेत खडसे साहेब यांच्या 7-8 व्हिजिट माझ्या शेताला झालेल्या आहेत. ओके. त्यांच्या विद्यार्थिनींना माझ्या शेतावर पीएचडी साठी त्यांचं शेत माझी माती त्यांच्यासाठी दिलेलं होतं. हं. विशेष म्हणजे बाहेर देशाचे लोक सुद्धा येऊन गेलेले आहेत. कुठले आलते? एक अमेरिकेच्या कॉर्नल विद्यापीठाच्या सायंटिस्ट येऊन गेल्या. कॉर्नेल विद्यापीठाचे आलते. सायंटिस्ट येऊन गेल्या. वा. हॉलंडच्या एक विद्यार्थी येऊन गेला. हं. आणि एक जिम्बी बाई नावाची आली होती नेदरलँडची, ती सुद्धा येऊन गेली माझ्या शेतावर. बरं. असे बरेच लोक येऊन गेले. न्यूयॉर्क टाइम्सचे रिपोर्टर सुद्धा येऊन माझ्या शेताला व्हिजिट करून गेले. तर मी लिखाण करतो चांगलं पेपरमध्ये. अॅग्रोन जर तुम्ही वाचत असाल तर मी मागच्या 5 वर्ष अॅग्रोनला मी कापसाचं नियोजन लिहिलं. दूरदर्शन माझ्या आमची माती आमची माणसं यामध्ये कार्यक्रम येऊन गेलेले आहेत. आकाशवाणीवर FM चॅनलवर माझ्या मुलाखती आलेल्या आहेत. मी बऱ्याच जागेवर बोलतो. मला विशेष म्हणजे मातीवर जिवंत कशी ठेवायची यासाठी बऱ्याच जागेवर आमंत्रण येऊन आलेले बरं. असतात. त्याच्यातून मी तिथं स्वतः शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. हं. त्याची मला बरेचसे अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. मला स्वामीनाथन फाउंडेशनची फेलोशिप मिळाली आहे. जागतिक स्तरावर तर माझं नाव घेतलं गेलं आहे. मला बायोटेक फूड हिरोमध्ये जगाच्या 25-26 लोकात माझं नाव त्याच्यात दखल घेतल्या गेलेली आहे. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर माझ्या चांगल्या प्रमाणावर माझे विचार कबूल केले गेलेले आहेत. हे माझ्यासाठी फार एक सामान्य शेतकऱ्यासाठी फार आनंदाची बाब आहे. फिलिपिन्सला गेले होते तुम्ही कशाला? हो. मला तिथं शेतीविषयक याच्यासाठीच आमंत्रित केलं गेलं होतं. हं. तिथं सुद्धा मी माझे विचार मांडले. जवळपास 15 देशाचे शेतकरी होते. मी हां. काय करतो, प्रगत तंत्रज्ञान जे असेल ना, त्याचं आपल्या मातीत, आपल्या निसर्गात, आपल्या परिसरात आपल्या मर्यादेत म्हणजे शेतकरी सुद्धा मर्यादा असते. हं. त्याच्यात कुठं बसतं ते आपल्याला त्याचा किती फायदा घ्यायचा, आपल्या जे संसाधन आहेत आपल्याकडे हं. त्याच्यात कसं त्याचा मिसळ करून योग्य तऱ्हेनं आपला स्वर्णमध्ये साधायचा. म्हणजे आपला माती टिकली पाहिजे, आपला प्रपंच सुद्धा चालला पाहिजे, हं. आपली कार्यक्षमता सुद्धा चालली पाहिजे. शेतकरी बंधूंनो, ग्लोबल फार्मर नेटवर्क म्हणून एक शेतकऱ्याची NGO आहे जागतिक स्तरावरली. त्यांचा जो उद्देश आहे की म्हणजे उत्पादनाची शाश्वतता वाढवणे, जमिनीचं आरोग्य टिकवणे, पर्यावरणाचं आरोग्य टिकवणे आणि शेतकऱ्याला 4 पैसे जास्तीचे मिळण्यासाठी प्रयत्न करणे. तर त्यांना सदस्य करून घेतलं यांना, बरोबर आहे? बरोबर आहे. ग्लोबल फार्मर नेटवर्कने हो, तुमचं हो. काम इतर देशाला कळायचं म्हणलं तर मराठीत त्याचा उपयोग होणार नाही. बरोबर. तर कोणते तुम्ही सोशल मीडिया वापर करता आणि ते त्या भाषेमध्ये कसं काय लिहिता तुम्ही? माझ्याकडे फेसबुक आहे हां. आणि लिंक्डइनवर मी आहे, ट्विटरवर पण आहे, आता जे एक्स म्हटलं जाते, हां. आणि इंस्टाग्रामवर पण. मी इंस्टाग्रामवर जास्त नाही, मी एक्स आणि लिंक्डइनवर जास्त लिहितो. बरं. फेसबुकवर मी मराठीचा वापर करतो. इंग्रजी लिहिताना मी काही गुगल ट्रान्सलेटचा वापर करतो, काही मी मुलाकडून लिहून घेतो, काही हुशार अधिकाऱ्याकडून सुद्धा लिहून घेतो. असं माझ्या पोस्ट असतात. हां. मला इंग्रजीला थोडा मर्यादा आहेत. हां, तरी बरोबर. मी सुद्धा प्रयत्न करत राहतो. त्याचा लेख वगैरे सुद्धा मी ट्रान्सलेट करून वाचत असतो बरं. जागतिक स्तरावरचे. माझं एक सोशल मीडियामध्ये चांगलं एक सर्कल तयार मी केलेलं आहे. माझा बरं. मित्रपरिवार जागतिक स्तरावर फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि बरेच माझे विचार त्या भागात मांडल्या जातात. माझ्या काही विचारावर बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा डिबेट सुद्धा झालेले आहेत बरं. किंवा GM तंत्रज्ञान योग्य किंवा अयोग्य. मी कारण की पारंपरिक पीक पद्धतीत GM तंत्रज्ञान योग्य तऱ्हेने वापर करून हं. उत्पादन सुद्धा घेऊन जमिनीचा पोत कायम ठेवला. हं. प्रपंच आणि माती याचा दोघांचा समन्वय साधून माझा स्वर्ण मला मध्ये काढता आला. GM तंत्रज्ञानाचे हे प्रचारक आहेत. STBT जो प्रकार आहे म्हणजे GM चा जो प्रकार आहे STBT, त्याच्यावर तुम्ही ग्लायफोसेट जरी मारलं तरी तुमचा तो कापूस जळत नाही. ते म्हणतात की हे शेतकऱ्याला उपलब्ध करून दिलं पाहिजे. कारण की शासनाने त्याला मान्यता दिलेली नाही. परंतु जागतिक स्तरावरला जो ग्लोबल फार्मर नेटवर्क जे आहे हं. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे विचार मांडण्यासाठी
कुठतरी बोलावलं होतं आणि तुम्ही काय जाऊ शकले नाही, काय आहे ते? 2022 मध्ये जर्मनीला बोलावलं हा. होतं आणि 2023 मध्ये अर्जेंटिनामध्ये बोलावलं होतं. पण जागतिक स्तरावर ते कोरोनाचं वातावरण आणि बऱ्याचशा तांत्रिक अडचणीमुळे हा. विजाचा मला आता अडचणी आल्या. हा. नाहीतर माझं सर्व काही तयारी झाली होती. बरं. त्यामुळे मला जाता नाही आलं. आपण शेतात गेलो की आपलं पीक कसं आहे हे आपल्या डोळ्यांनी पाहत असतो, म्हणजे जमिनीच्या वर कसं आहे पीक ते पाहतो, परंतु जमीन कशी आहे याच्याकडे मात्र आपलं लक्ष नसतं. आणि जमिनीचा जो आत्मा आहे तो सेंद्रिय कर्बाला समजला जातो आणि तो आपला जो सेंद्रिय कर्ब आहे तो कमी कमी होत चाललेला आहे. पूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर सरासरी 0.29% फक्त सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये आहे, बरं. जो की 1% असायला पाहिजे. आणि तुमचा 0.81% आहे म्हणजे तुमचा फार 70च्या वर 90च्या दरम्यान आहे. हा, म्हणजे फार चांगला आहे तसा तो. हं. तर हे सेंद्रिय कर्ब जर जमिनीमध्ये जास्त असेल तर त्याचे अनेक फायदे आहेत. हे मी सांगितलं की माझी रासायनिक खताची टाकण्याची मात्रा कमी झाली, फवारण्या कमी झाल्या. कशामुळे होतं हे? की यामुळे होतं की जमिनीमध्ये जर तुमचा सेंद्रिय कर्ब जास्त असेल, शेणखत जास्त असेल, तर त्याच्यावर जगणाऱ्या काही उपयुक्त जीवाणू असतात, उपयुक्त बुरशी असतात. आणि हे जे उपयुक्त जीवाणू आहेत ते तुमचं टाकलेलं जे रासायनिक खत आहे त्याच्यावर विशिष्ट प्रकारची प्रक्रिया करतात. त्यानंतरच ते मुळाला स्वस्त येतं, जसे स्वस्त येत नाही. काही जमिनीमध्ये फिक्स पण होतात आपले टाकलेले खत, बरोबर आहे. ते त्याच्यावर सुद्धा प्रक्रिया करतात. किंवा जमिनीमध्ये जे खनिज असतात अंगभूत, त्याच्यातून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नद्रव्य मिळत असतात पिकाला, त्याच्यावर सुद्धा ती प्रक्रिया करतात. उपयुक्त जीवाणू बुरशीचं खाद्यच कमी झालंय तर तुम्ही किती वरून रासायनिक खतं जर टाकली तरी उपयोग काय होणार आहे त्याचा? काहीच होणार नाही. आणि शास्त्र असं सांगतं की आपण जी रासायनिक खतं टाकतो ती पिकाला किती मिळतात, त्याला इंग्रजीमध्ये न्यूट्रिएंट एफिशियन्सी म्हणतो आपण, म्हणजे कार्यक्षमता. टाकलेलं खत किती पिकाला मिळालं. तर युरियाचं जे प्रमाण आहे त्याला आपण नत्र म्हणतो, ते फक्त 30 ते 35% फक्त टाकलेलं खत पीक घेतं. बाकीचा हवेमध्ये उडून जातो, पाण्यावर वाहून जातो किंवा जमिनीत मुरतो. फॉस्फरस जे आहे, स्फुरस जे आहे ते फक्त 15 ते 20% खत मिळतं पिकाला, बाकीचं फिक्स होऊन जातं. आणि पाला जे आहे ते साधारणतः 60% पिकाला मिळतं, बाकीचं 40% हे फिक्स होतं. मग तुम्हाला ही जर फिक्स होऊ द्यायची नसेल खतं, जास्तीत जास्त तुम्हाला एफिशियन्सी वाढवायची असेल तर तुम्हाला सेंद्रिय कर्ब वाढवणं हाच पर्याय आहे. बरोबर आहे. त्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की आपली जास्त मशागत केली, जास्त रासायनिक खताचा वापर केला तर आपल्या जमिनी कडक बनतात, टणक बरं. होतात. त्यामुळे पाणी मुरण्याची क्षमता तुमची कमी कमी होते, कारण भुसभुशीतपणा त्यामध्ये राहत नाही. हं. सेंद्रिय कर्ब जास्त असलं काय होतं की तुमची भुसभुशीत जमीन होते. बरोबर. आणि भुसभुशीत झाली की पाणी जास्तीचं असेल तर खाली झिरपून पण जातं, विहिरीत उतरतं. हो. कमी असेल, पाऊस पडला असेल तर धरून ठेवतं. बरोबर. जलसंधारण मृतसंधारण दोन्ही कामं त्यामध्ये करतं. धूप कमी होऊन जातात. तुमची धूप कशी होती त्यातली? धूप होती का तुमच्या जमिनीची? नाही, होत नाही याच्यामुळे. जमिनीची धूप त्याच्यामुळे होत नाही. आपलं ज्या पद्धती आपण अवलंब करतो हा त्याच्यामुळे जमिनीची धूप कमी होते. कमी होते. गव्हाचं बुसकट, काड वगैरे ही तुम्ही जमिनीमध्ये काढता त्यावेळेस तुमचं काय होतं की पुढचं जे पीक असतं थोडं पिवळं पडल्यासारखं दिसतं. ते बरोबर. कशामुळे होतं? बॅक्टेरिया त्याच्यावर जातात. त्या ज्या कुजवणाऱ्या बॅक्टेरिया असतात ना, तर त्या जमिनीतलं नत्र शोषून घेतात आधी बरोबर. आणि ते पिकाला कमी पडतं. त्यामुळे तो सुरुवातीला तुम्हाला नत्राचा डोस थोडा जास्त द्यावा लागतो. परंतु आता काय झालंय, तुमच्याकडे कर्बच एवढं वाढलंय त्यामुळे तुमच्याकडे तो पिवळेपणा येत नाही, परंतु नवीन शेतकऱ्याला तो येऊ शकतो. बरोबर. त्यामुळे पुढच्या पिकाला तुम्हाला नत्राचा जर ते हप्ता 3 वर्ष खूप त्रास होईल त्याचा. त्रास होईल, तर तुम्हाला नत्राचा हप्ता तुम्हाला जास्त द्यावा लागेल. तर शेतकऱ्यासाठी, देशासाठी, राज्यासाठी तुम्ही फार मोठं काम करताय. आणि त्यामुळेच तुम्हाला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याने आयडॉल शेतकरी म्हणून तुमची निवड केलेली आहे. बरोबर आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. त्याच्यावर तुमचं एक पोस्टर तयार केलेलं आहे. बरोबर आहे. नॅशनल इंटरनॅशनल लोकांनी तुम्हाला तुमच्यावर लेख लिहिले, ते तुम्हाला भाषणाला बोलवत आहेत. हो. म्हणजे ही काय साधी गोष्ट नाही. बरोबर. म्हणजे भारतातच नाही तर बाहेर सुद्धा तुम्ही प्रचार प्रसिद्ध आहेत. पण तुमचं जे काम आहे निश्चितच इतरांना दिशा देणार आहे, जमिनीचं आरोग्य सुधारणार आहे आणि पर्यावरण पूरक असं आहे. म्हणजे पर्यावरण पूरक तंत्रज्ञान आहे. तर तुम्ही जे काम करतात त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आपण इथं व्हिडिओ समाप्त करू.